टोरेस घोटाळ्यात भाजीवाला प्रदीप कुमारचे तब्बल 14 कोटी रुपये बुडाले। जवळपास 3 लाख मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये टोरेस कंपनीनं बुडवले। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टोरेस कंपनीचा पंचनामा। टोरेस कार्यालयातील लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती। दादर कार्यालयाशी संबंधित 3 बँक खाती पोलिसांकडून जप्त। टोरेस कंपनीचा घोटाळा 1000 कोटींचा असण्याची शक्यता। शिवाजी पार्क नवी मुंबई पोलिसांना 2024 मध्ये घोटाळ्याची शंका आल्याची माहिती। टोरेस घोटाळा प्रकरणातील आरोपींचा जुना व्हिडिओ समोर। व्हिडिओमध्ये 2 महिला पैसे घेऊन पळून जात असल्याचं समोर। टोरेस कंपनीनं केलेल्या फसवणुकीनंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर तक्रारदारांची गर्दी। तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर स्वतंत्र टेबल। वांद्रेच्या भारतनगरमध्ये एसआरए विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। आमदार वरुण सरदेसाई देखील आंदोलनात सहभागी। वांद्र्यातील भारतनगरमध्ये एसआरएकडून बांधकामांवर तोडक कारवाई। जेसीबीनं बांधकाम पाडायला सुरुवातीला सरेंडर केलेल्या घरांवर हातोडा। वांद्र्यातील भारतनगरमधील आंदोलनाला आमदार आदित्य ठाकरेंची भेट। सुप्रीम कोर्टानं स्थगिती देऊन सुद्धा एसआरएचे अधिकारी कसे कारवाई करतात, आदित्य ठाकरेंचा सवाल। 200-300 पोलीस समोर उभे करून दडपशाहीनं करार केले जात आहेत, आमदार वरुण सरदेसाईंचा आरोप। ओबीसी नेते लक्ष्मण हाके परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या दिवंगत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। हाकेंचं ओबीसी समाज बांधवांचीही उपस्थिती। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अजूनही मोकाट। अंबादास दानवेंची टीका, न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणं अशी म्हण पोस्ट करत दानवेंचा हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।